चलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भरपूर दिवसांपासून चर्चा चालू होती की स्पेशल जनरल अवेअरनेसची नवीन बॅच कधी चालू होणार आहे। तर आपली स्पेशल जनरल अवेअरनेसची नवीन बॅच म्हणजेच दृष्टी 3.0 जीए गुरुकुल मधली दृष्टी 3.0 ही बॅच चालू होते 14 जुलै 2025 ला। 14 जुलै 2025 पासून चालू होणार आहे। नेमकं ह्या बॅच मध्ये काय काय असणार आहे, कशा कशा पद्धतीने शिकवलं जाईल, कशा कशा प्रकारचे लेक्चर्स असतील, ह्या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा करणार आहे। हाऊ टू प्रिपेअर जनरल अवेअरनेस बॅचचा स्टडी प्लॅन किंवा बॅचची फीज कशा पद्धतीने कुठं काय सगळ्या गोष्टी आपण बघणार आहे। दिवसांदिवस बदलता जीएचा पॅटर्न बघता, जसं मागच्या वर्षी एसबीआय ने 60 मार्कला जनरल अवेअरनेस केलं, या वर्षी आयबीपीएस पीओ ने जर आपण पाहिलं तर त्या केसमध्ये 35 क्वेश्चन 50 मार्कला केले, म्हणजे काही क्वेश्चन 2 मार्कला येणार। सेक्शन ए सेक्शन बी त्या केसमध्ये येणार। सेक्शन बी मध्ये 15 क्वेश्चन असे असतील की जवळपास ते 2-2 मार्क लागू शकतात। आणि तिने त्याच्यात क्लिअरली मेन्शन केलंय आरबीआय चे सर्क्युलर, जे आपण मागच्या 2-3 वर्षापासूनच चालू केले होते शिकवायला, की आरबीआय चे सर्क्युलर एक्झामला विचारतात। आता क्लिअरली मेन्शन आहे सिलेबस मध्ये आरबीआय चे सर्क्युलर करावे लागतील। तर हा पूर्ण पाठ आपल्याला नीट समजून घ्यायचा आहे, नेमकं ह्या बॅच मध्ये काय काय असणार आहे बघा। आता एकंदरीत विचार केला सर, एक्झाम कोणकोणत्या टार्गेटेड असते ह्या बॅचच्या, तर आता ज्या एक्झाम आहे एसबीआय सीबीओ ची एक्झाम आहे 20 जुलैची, याचं तर आता लगेच बँक ऑफ बरोडा एलबीओ पण आहे 16 ऑगस्टला, ह्या तर एक्सपिरियन्स बेस एक्झाम होत्या 2। पण याच्यानंतर एसबीआय पीओ जी 13 सप्टेंबरला होणार आहे, सोबत आयबीपीएस पीओ ची मेन्स वाला पार्ट म्हणतो मी, जो 12 ऑक्टोबरला होणार आहे। आयबीपीएस एफओचा या बॅचशी काही संबंध नाही। एसबीआय क्लर्क जर आपण पाहिलं तर 15-16 नोव्हेंबरला एसबीआय क्लिरिकलची पण आपलं एसबीआय क्लिरिकलची जी मोठी ऍडव्हर्टाइजमेंट पुन्हा येणार आहे, ती एक्झाम 1 नोव्हेंबर मध्ये असेल। आयबीपीएस क्लर्क त्या केसमध्ये असेल, आरआरबी पीओ, आरआरबी स्केल 2, आरआरबी क्लर्क आणि एलबीओ चे वेगवेगळे एक्झाम। तर अशा मल्टिपल एक्झाम लगेच लाईनअप आहे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी मध्ये। तर ह्या सर्वच एक्झामला टार्गेट करून एसबीआय पीओ, एसबीआय क्लर्क, आयबीपीएस पीओ, आयबीपीएस क्लर्क, आरआरबी पीओ, आरआरबी क्लर्क, आरआरबी ची स्केल 2 ची एक्झाम असेल। तर ह्या सगळ्या एक्झामला टार्गेट करून ही वाली बॅच असेल, सगळ्या एक्झामला टार्गेट करून। म्हणजे आता जसं सप्टेंबर मध्ये एक्झाम आहे, तर मिनिमम एप्रिल पासून पुढचं करंट अफेअर्स मला माहित असलं पाहिजे किंवा मला आलं पाहिजे। मग आता सर ह्या बॅच मध्ये आपण काय काय शिकणार आहोत, ह्या बॅच मध्ये आपण काय काय शिकणार आहे बघा। सगळ्यात महत्वाचं, जरी आयबीपीएस ने सिलेबस आता चेंज केला असेल, म्हणजे आरबीआयचे सर्क्युलर बँकिंग टर्मिनॉलॉजी ऍड केल्या असेल, तर आपल्या विद्यार्थ्यांना माहिती मागच्या 2-3 वर्षापासून आपण या सगळ्या गोष्टी शिकतोय। जसं की तुमचं इकडे बँकिंग ऑब्लिक फायनान्शियल कन्सेप्टचे कमीत कमी 20+ लेक्चर एक्स्ट्रा होतात, ज्याच्यात तुमच्या बँकिंगच्या पूर्ण कन्सेप्ट कव्हर होतील। गव्हर्नमेंट स्कीमचे एक 16 ते 17 लेक्चर त्या केसमध्ये या बॅच मध्ये होतात, त्याच्यात तुमच्या सगळ्या गव्हर्नमेंटच्या स्कीम होतील। करंट अफेअर्स या बॅच मध्ये एप्रिल 2025 पासून तर जुलै 2026 पर्यंत असेल। मग त्या केसमध्ये एप्रिल आणि मे ह्या 2 महिन्यांचं करंट अफेअर्स रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये अवेलेबल असेल। जून पासूनचं करंट अफेअर आता चालू होईल, जून पासूनचं करंट अफेअर त्या केसमध्ये चालू होईल, पुढच्या जुलै पर्यंतचं करंट अफेअर तुम्हाला या बॅच मध्ये भेटेल। म्हणजे मिनिमम 15 महिन्यांचं करंट अफेअर भेटेल। स्टॅटिक जीके वाला पार्ट पूर्ण भेटेल, बजेट वाला पार्ट भेटेल। एखादी इन्शुरन्सची एक्झाम आली तर इन्शुरन्स अवेअरनेस सुद्धा या बॅच मध्ये कव्हर झालं असतं। इन्शुरन्स अवेअरनेस रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये त्या केसमध्ये असतं। बाकी हे सगळं लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये तुम्हाला शिकवण्यात येईल। ह्या पूर्ण दृष्टी 3.0 नावाची जी बॅच आपली स्पेशल जनरल अवेअरनेस बॅच दृष्टी 3.0, तर त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी होतील। मग आता बँकिंग अँड फायनान्शियल टर्मिनॉलॉजी मध्ये आपल्याला हे सगळं शिकायचंय। 20 चॅप्टर आहे, म्हणजे आपण जीएची जी शून्यातून तयारी केली पाहिजे तिला ती कशी केली पाहिजे, तर बँकिंग टर्मिनॉलॉजीचे 20 वेगवेगळे चॅप्टर आहे। व्हॉट इज बँक पासून हिस्ट्री ऑफ बँकिंग, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, आरबीआय मॉनिटरी पॉलिसी, क्वांटिटेटिव्ह क्वालिटेटिव्ह टूल्स, फायनान्शियल मार्केट, कॅपिटल मार्केट, टाइप्स ऑफ अकाउंट, फायनान्शियल इन्क्लुजन, एटीएम कार्ड, डायरेक्ट इनडायरेक्ट टॅक्सेस, पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम, चेक अँड इट्स टाइप्स, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, बँकिंग सिस्टीम इन इंडिया, प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग, इन्शुरन्स सेक्टर, मिसलेनियस बँकिंग टर्मिनॉलॉजी, लोन रिकव्हरीच्या टर्मिनॉलॉजी, सबमिट्स वाला पूर्ण पार्ट, बँक अँड बँकचे हेडक्वार्टर, असे तब्बल 20 चॅप्टर आपल्याला बँकिंग टर्मिनॉलॉजी मध्ये शिकायचे। त्याच्यानंतर आपण गेलो करंट अफेअर्स। तर करंट अफेअर्स मध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी या पार्ट मध्ये शिकाव्या लागतात। जसं की बघा, एप्रिल पासून जुलै पर्यंतचं करंट अफेअर्स तुम्हाला या बॅच मध्ये भेटेल। त्यामध्ये बँकिंग अँड फायनान्शियल न्यूज सगळ्या, बजेट वाला पार्ट असेल, आरबीआय चे सर्क्युलर, न्यूजपेपर रिपोर्ट, पीआयबी चे रिपोर्ट, इम्पॉर्टंट गव्हर्नमेंट स्कीम, इंडेक्स, स्पोर्ट्स, अवॉर्ड्स, अपॉइंटमेंट, नॅशनल न्यूज, इंटरनॅशनल न्यूज, ऑबिचरीज, डिफेन्स, डेज, मिसलेनियस,
पूर्ण करंट अफेअर्स याच्यामध्ये कव्हर होतं. त्याच्यानंतर येतो गव्हर्नमेंट स्कीम वाला पार्ट. तर गव्हर्नमेंट स्कीम मध्ये 70+ गव्हर्नमेंट स्कीम आपल्याला ह्याच बॅच मध्ये शिकायचे आहे. त्यामध्ये वुमेन्सच्या स्कीम वेगळ्या केलेल्या आहे, सिक्युरिटीच्या स्कीम वेगळ्या आहे, फार्मर शेतकऱ्यांसाठीच्या गव्हर्नमेंट स्कीम वेगळ्या आहे, त्याच्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ इंडियासाठीच्या गव्हर्नमेंट स्कीम आहे, इकडे लोन साठीच्या गव्हर्नमेंट स्कीम आहे, डिफेन्स साठीच्या गव्हर्नमेंट स्कीम आहे, पेन्शन साठीच्या गव्हर्नमेंट स्कीम आहे, पुअर साठीच्या गव्हर्नमेंट स्कीम आहे, सोलर साठीच्या गव्हर्नमेंट स्कीम आहे, सायन्स साठीच्या गव्हर्नमेंट स्कीम आहे, काही गव्हर्नमेंट स्कीम ज्या न्यूज मध्ये अशा पण गव्हर्नमेंट स्कीम आहे, आणि ऑदर मधल्या काही गव्हर्नमेंट स्कीम आहे. अशा 70 पेक्षा जास्त गव्हर्नमेंट स्कीम आपल्याला या बॅच मध्ये शिकायचे, 70 पेक्षा जास्त. आणि याच्या व्यतिरिक्त करंट अफेअर्स मध्ये येणाऱ्या गव्हर्नमेंट स्कीम वेगळ्याच. मग नंतरचा पार्ट येतो सर, आता गव्हर्नमेंट स्कीम बद्दल सांगितलं, बँकिंग टर्मिनॉलॉजी बद्दल सांगितलं, करंट अफेअर्स बद्दल सांगितलं, स्टॅटिक जीके मध्ये काय काय येणार, नॅशनल पार्क मी शिकवणार, डेज मी तुम्हाला शिकवणार, त्याच्यानंतर डान्स असतील, सीएम गव्हर्नर असतील, ऑर्गनायझेशन असतील, डॅम वगैरे वाला पार्ट असेल, तो सुद्धा स्टॅटिक वाला पार्ट याच्यामध्ये कव्हर होणार. याचं वेटेज खूप मोठं नसतं पण तरीही कव्हर होणार एक बेस म्हणून. आता याच्यानंतर येतं सर, मग आपल्याला तयारी करत असताना, जनरल अवेअरनेसची तयारी करत असताना महाराष्ट्रातले हजारो विद्यार्थी आपल्याला जोडले गेलेले, महाराष्ट्रातले ऑलमोस्ट सगळे बँकिंग करणारे विद्यार्थी आपल्याला जोडले गेलेले, कारण एक्झाम पॅटर्न नुसार ह्या बॅच मध्ये शिकवले जातं. एमसीक्यू वगैरे तो वाला पाठ वाचून दाखवल्या जात नाही, इथं कन्सेप्च्युअल तुम्हाला शिकावं लागतं, कारण एक्झाम हल्ली कन्सेप्च्युअल होती. एमसीक्यू किंवा तुमचे ते बेसिक वन लाइनर टाइप क्वेश्चन्स हे एक्झाम मध्ये नसतात. कन्सेप्च्युअल पार्ट त्या केसमध्ये एक्झाम विचारतो. म्हणजे कोणताही टॉपिक शिकत असताना आपल्याला तो डिटेलमध्ये शिकावं लागेल. तर हा वाला एक पार्ट आहे बघा. मग आता याच्यात मी तुम्हाला हे सगळं कव्हर होणार सांगितलेलं आहे. ही बॅच 14 जुलै पासून चालू होते. 14 जुलै पासून त्याचा टाइम टेबल हे असं असेल, डेली 2 लेक्चर असतील. 14 जुलै पासून जर आपण विचार केला तर डेली त्या केसमध्ये 2 लेक्चर असतील. इकडल्या स्लॉटमध्ये करंट अफेअर चालेल, सकाळच्या स्लॉटमध्ये इंट्रोडक्शन होईल 16 तारखेला, मग 17 तारखेला, 18 तारखेला सीएम गव्हर्नर, बँकिंग टर्मिनॉलॉजी चालेल. इकडे जसं जून महिना संपला तसं जुलै महिना चालू होईल. इकडे जसं बँकिंग टर्मिनॉलॉजी चालूच राहील. मग इकडे जुलै महिना आपला पुढे कंटिन्यू होईल 15 पार्ट पर्यंत. इथून खाली गव्हर्नमेंट स्कीम चालू होईल. तिकडे ऑगस्ट महिना चालू होईल. इकडे गव्हर्नमेंट स्कीम संपली, स्टॅटिक जीके चालू होईल. हे असं डेली 2 स्लॉट मध्ये तुमचे लेक्चर्स त्या केसमध्ये चालतील. डेली 2 स्लॉट मध्ये हे टाइम टेबल असंच फॉलो होतं एक्झाम पर्यंत. आतापर्यंत जेवढे वेळेस टाइम टेबल बनवलं सेम त्याच हिशोबाने त्याच डेला तीच जे काही असेल टॉपिक तो शिकवला जातो. तर अशा पद्धतीने हे टाइम टेबल चालेल आणि डेली बेसिसवर त्या केसमध्ये 2 लेक्चर होईल. एका स्लॉट मध्ये तुमचा बेसिक गोष्टी कव्हर होतील, एका स्लॉट मध्ये करंट अफेअर्स कव्हर होईल. हे असं निरंतर चालतं वर्षभर. आता बघा बॅच बद्दल जर आपण विचार केला तर स्पेशल जनरल अवेअरनेस बॅच दृष्टी 3.0 असेल. ही बॅच 1 वर्षभरासाठी असते. लाईव्ह लेक्चर होतात, वर्षभर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल असतात. तुम्ही किती वेळेस हे लेक्चर पाहू शकता. सर याच्यामध्ये स्टॅटिक जीकेचे 20+ लेक्चर, बँकिंग टर्मिनॉलॉजीचे 20+ लेक्चर, आरबीआयचे सर्क्युलर न्यूजपेपर रिपोर्ट, गव्हर्नमेंट स्कीमचे 18+ लेक्चर, करंट अफेअर्स एप्रिल 2025 ते जुलै 2026 ईच मंथ 15+ लेक्चर करंट अफेअर्स याच्यामध्ये होतात. इन्शुरन्स अवेअरनेसचे 15+ लेक्चर आहे. मंथली मॅगझिन भेटते. फास्ट ट्रॅक रिव्हिजन सिरीज याच्यामध्ये होते. 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे. आणि सगळ्याच अपकमिंग एक्झाम आरआरबी पीओ क्लर्क स्केल 2, आयबीपीएस पीओ क्लर्क, एसबीआय पीओ क्लर्क, एसबीआय सीबीओ, आरबीआय असिस्टंट, आयडीबीआय जाम, आयडीबीआय एक्झिक्युटिव्ह, LIC वगैरे ह्या अशा सर्व एक्झाम ह्या बॅच मध्ये कव्हर होतात. ह्या बॅचची फीज जर पाहिली आपण तर मागच्या 2 वर्षापासून 3,500 रुपये स्पेशल जीएच्या बॅचची फीज आहे. नवीन स्टुडंटसाठी सारथीच्या जुने मुलं सारथी 500 कुपन कोड वापरू शकता आणि त्या केसमध्ये 500 रुपये वापरून सारथीच्या मुलांना 3,000 रुपये त्या केसमध्ये फीज असेल. सर मला हे सगळं नाही करायचं, मी हे अगोदर तुमच्याकडे बॅचला होतो, मी स्टॅटिक जीके केलंय, मी बँकिंग टर्मिनॉलॉजी केलंय, सोबत मी तुमचं इन्शुरन्स अवेअरनेस असेल किंवा गव्हर्नमेंट स्कीम वाला पार्ट मी केलाय. त्याच्यानंतर आता सर मला फक्त करंट अफेअर्स करायचं आहे, तर करंट अफेअर्स ओनली बॅच आहे. नवीन विद्यार्थ्यांसाठी 2,500 रुपयाला, सारथियनसाठी ओल्ड सारथियनसाठी मग ते आपले जुने स्पेशल बॅच असते तर ते ओल्ड सारथियनचे आशांसाठी 2,000 रुपयाला ही वाली बॅच असेल. तर ही दृष्टी 3.0 जीए गुरुकुल बद्दलचं आणि इकडे तुमचं करंट अफेअर्स ओनली बद्दलचा मुद्दा. करंट अफेअर्स ओनली मध्ये फक्त करंट अफेअर होतं, बाकी स्टॅटिक जीके, गव्हर्नमेंट स्कीम आणि स्टॅटिक बँकिंगचे रिव्हिजन लेक्चर याच्यामध्ये येतात लाईव्ह प्लस रेकॉर्डेड. इकडं करंट अफेअर्स तर होतं, गव्हर्नमेंट स्कीम, स्टॅटिक बँकिंग, स्टॅटिक जीके, इन्शुरन्स अवेअरनेस सगळ्या गोष्टी वर्षभरासाठी अवेलेबल असतात. या दोन्ही बॅचेस वर्षभरासाठी चालू आहे. सारथी एज्युकेशन नावाच्या ॲपवर जाऊन तुम्ही ही बॅच परचेस
परचेस करू शकता। तसंच सर तुम्हाला स्टॅटिक जीकेचं, गव्हर्नमेंट स्कीमचं आणि बँकिंग टर्मिनॉलॉजीचं जर बुक पाहिजे असेल तर त्या केसमध्ये एक तिथंच सार्थ एज्युकेशनच्या ॲपवर बुक स्टोअरमध्ये गेलो, बुक अवेलेबल आहे। त्याच्यामध्ये 280 रुपयामध्ये हे बुक तुम्हाला कुरिअरने 7 दिवसात घरी येतं। संभाजीनगरमध्ये राहणारे विद्यार्थी इथे येऊन हे वाले बुक परचेस करू शकतात। तुम्हाला जर बॅच किंवा बुक परचेस करायचं असेल तर सारथी एज्युकेशन ह्या ॲपवर जाऊन कोर्सेस मध्ये तुम्हाला बॅच दिसेल आणि इकडे तुम्हाला बुक स्टोअर मध्ये बुक दिसेल, तिथं बाय नाउ करून तुम्ही ती वाली बॅच परचेस करू शकता। त्याच्यामध्ये हे असे वेगवेगळे मॅगझिन पण येतात, प्रत्येक महिन्याचं मॅगझिन पण रिलीज केलं जातं। प्रत्येक महिन्याचं मॅगझिन ह्या बॅच मध्ये असतं। गव्हर्नमेंट स्कीमचं मॅगझिन आहे किंवा बाकीच्या गोष्टींचं मॅगझिन पण ह्या बॅच मध्ये तुम्हाला भेटतं। तर ही बॅच आपली चालू होते 14 जुलै 2026 पासून डेली 2 स्लॉट मध्ये। तर करायला विसरू नका। सोबत GA बाय अक्षय चोळके नावाचं टेलिग्राम चॅनल आहे, हे टेलिग्राम चॅनल पण जॉईन करायला विसरू नका। चालेल, आपण थांबूया, भेटूया 14 तारखेपासून डेली लेक्चर मध्ये। धन्यवाद।